आता आपण पेजवर मजकूर कसा तयार करायचा ते पाहूया. टूल बॉक्समधील टेक्स्ट टूलच्या सहाय्याने आपण शब्द अथवा मजकूर टाईप करू शकतो. टेक्स्ट मेनूमधील कॅरेक्टर फॉर्मॅटिंग या कमांडने शब्दांवर विविध प्रक्रिया करता येतात. म्हणजे शब्दांचे वळण बदलता येते व आकार बदलता येतो. सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, स्ट्राईक थ्रू अशा गोष्टी करता येतात. हे आपण याआधी वर्ड प्रोसेसरमध्ये सुद्धा केलेलं आहे. समजा आपल्याला शब्दातील प्रत्येक अक्षराला निरनिराळा रंग द्यायचा असेल तर तो शब्द सिलेक्ट करून अरेंज मेनूमधील ब्रेक आर्टिस्टिक टेक्स्ट ही कमांड निवडावी लागेल. या कमांडने आपल्याला शब्दातील प्रत्येक अक्षर वेगवेगळ्या होताना दिसेल. या अक्षरांना आता आपण कुठेही हलवू शकतो. त्यांना वेगवेगळे होताना रंगही देऊ शकतो. काही नावे आपण अक्षराच्या वेगळ्याच वळणाने लिहिलेली पाहतो. दुकानाच्या पाट्या किंवा कंपनीची नावं अशा प्रकारे लिहिली जातात. अक्षरं वाटोळी किंवा लांबट असतात किंवा एखाद्याच अक्षराची रचना लक्षात राहणारी असते. हे सर्व करण्यासाठी टेक्स्ट टाईप केल्यानंतर त्याची टेक्स्ट ही प्रॉपर्टी नाहीशी करणे गरजेचे असते. अन्यथा आपण त्यामध्ये कोणताही बदल करू शकणार नाही. टेक्स्टची प्रॉपर्टी काढण्याकरता अरेंज मेनूमधील कन्वर्ट टू कर्व्ह ही कमांड निवडावी. या कमांडने टेक्स्टचे रूपांतर ऑब्जेक्टमध्ये होईल. या ऑब्जेक्टमध्ये शेप टूलने हवा तसा बदल घडवता येईल. यामध्ये प्रत्येक अक्षर वेगळे करण्याकरता ब्रेक अपार्ट ही कमांड वापरता येते.